अष्टम स्थानातील मंगळ पत्रिकेमध्ये अशुभ मानला जातो. हा मंगळ अचानक अपघात होणे किंवा तीव्र प्रकारचे रोग होणे तसेच ऑपरेशन होण्याचे योग दाखवतो. विवाहानंतर संपत्तीची स्थिती ढासळते. तसेच हा मंगळ बंधुसौख्य देत नाही. अशुभ ग्रहांशी युती करत असल्यास हा मंगळ वैधव्य योग पण देऊ शकतो. आता 12व्या स्थानात पण मंगळ हा चांगला मानला जात नाही. बरेच वायफळ खर्च करण्यास तो भाग पाडतो. पैसा नको त्या ठिकाणी खर्च होतो. सतत हॉस्पिटलला जाणे किंवा जेलमध्ये जाण्याचे योग दाखवतो. गैरसमजुतीने मारामारीचे प्रसंग हा मंगळ निर्माण करतो. तसेच लांबच्या प्रवासात अपघात होण्याचे योग निर्माण करतो. आयुष्यात सतत कर्जाचे विळखा राहतो. पत्रिकेमध्ये 8व्या आणि 12व्या स्थानातील मंगळाचे परिणाम खूप अशुभ दिसून येतात. प्रथम, चतुर्थ आणि 7व्या स्थानातील मंगळाचे परिणाम त्या मानाने चांगले दिसून येतात आणि त्या मंगळावर शुभ ग्रहांची जर दृष्टी पडत असेल तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात चांगली फळे अनुभवास मिळतात. इथे आपल्याला समजून येते की मंगळ दोष पूर्णतः वाईट नाही आहे. कारण जर आपल्याला चांगले खेळाडू व्हायचे असेल किंवा चांगले अधिकारी व्हायचे असेल तर स्ट्रॉंग मंगळ असणे हे फार महत्वाचे आहे. त्याशिवाय आपल्याला आयुष्यात मोठ्या पदापर्यंत जाता येत नाही. त्यामुळे मंगळ दोष आहे म्हणून घाबरून न जाता त्याच्यावर योग्य तो उपाय करून आपण आपले आयुष्य चांगले जगू शकतो. सरस्वती ज्योतिष मध्ये आपण अशा व्यक्तींना कुटुंब विवाह किंवा अर्कविवाह करूनच लग्न करण्याचा सल्ला दिला जातो. त्याचबरोबर काही स्टोन पण घालायला सांगितले जातात आणि ग्रहांच्या युतीनुसार विशेष उपाय पण करून घेतले जातात, जेणेकरून दोघांचे विचार आणि मने जुळून येण्यास मदत होत. नाही तर काय होते की मुलगा चांगला कर्तबगार आहे, चांगली नोकरी आहे, चांगला पैसा कमवतो, घरदार चांगले आहे, पण मंगळ आहे म्हणून स्थळ नाकारले जाते. असाच प्रकार मुलीच्या बाबतीतही दिसून येतो. मुलगी चांगली शिकलेली असते, कर्तबगार असते, चांगला पैसा पण कमवत असते, पण मंगळ आहे म्हणून आपण ते स्थळ नाकारतो आणि आपल्या आयुष्यातील एक चांगली संधी निघून जाते. बऱ्याच मुलींची लग्न ही उशिरा होत आहेत. त्यामुळे योग्य तो सल्ला घेण्यासाठी सरस्वती ज्योतिषमध्ये संपर्क साधा. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. योग्य ते मार्गदर्शन घेऊनच पुढे वाटचाल करा. श्री स्वामी समर्थ.